केलं पाहिजे हे आपल्याला कोणी सांगतच नाही. गुन्हे वाढत आहेत वगैरे 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 खूप ऐकतो, पण नीतिमूल्य संवर्धन कसे केलं पाहिजे हे सांगण्याचा प्रयत्न शिव खेरा यांनी या पुस्तकातून केलेला आहे. मी थोडक्यात 1-2 मिनिटात तुम्हाला ते आपल्याला शालेय जीवनामध्ये कोणते कोणते नीतिमूल्य अंगीकृत करायचे आहेत, शिकायचे आहेत ते तुम्हाला वाचून दाखवते. तुम्हाला माहित आहेत का रे कोणते कोणते 10 नीतिमूल्य आहेत ते? सावधान मध्ये बसून ऐकायचे. नीतिमूल्य 10 नीतिमूल्य आहेत. हे पहिली आहे श्रमप्रतिष्ठा. पहिला नीतिमूल्य कोणता आहे रे? श्रमप्रतिष्ठा. म्हणजे काय रे श्रमप्रतिष्ठा म्हणजे? कुठलंही काम हे लहान नसतं किंवा मोठं नसतं, ते प्रत्येक काम हे आपल्या आपल्या जागी श्रेष्ठ असतं आणि प्रत्येकानं कुठलंही काम करण्यासाठी लाज वाटायला नको. श्रम केलं पाहिजे, श्रम करणाऱ्याचा मान सन्मान ठेवला पाहिजे आणि स्वतःही श्रम करायला शिकलं पाहिजे, असं ते नीतिमूल्य आहे. त्यानंतर संवेदनशीलता, वक्तशीरपणा. आपण वेळेवर येतो, अजूनही येत आहेत सगळेजण. मग वक्तशीरपणा हा आपल्यामध्ये शालेय जीवनामध्येच आला पाहिजे. त्यानंतर नीटनेटकेपणा, स्त्री पुरुष समानता, वैज्ञानिक दृष्टिकोन, सर्वधर्म सहिष्णुता, राष्ट्रभक्ती आणि राष्ट्रीय एकात्मता अशी ही 10 नीतिमूल्य आहेत. आता बाळांनो, आम्हाला जर वाटलं की आम्ही तुमच्यासारखं लहान व्हावं आणि शालेय जीवनामध्ये जावं आणि तुमच्यासारखं तुम्ही कसे असे छान बसलात, छान पिवळ्या पिवळ्या फुलांसारखे ताट बसलात की नाही, पाठीचा गणा ताट आहे सगळ्यांचा, असं आम्ही पण शाळेत जावं आणि तुमच्यासारखी ही 10 नीतिमूल्य आत्ता आम्ही शिकावीत, अंगीकृत करावीत, असं जर आम्ही ठरवलं तर ते शक्य आहे का रे बाळांनो? आहे का? आम्ही जाऊ शकतो का शाळेत आत्ता? नाही. किंवा मला असं वाटलं की हे घड्याळीचे काटे असे उलटे फिरवावेत, घर उलटे फिरवावेत आणि भूतकाळात जावं आणि तुमच्यासारखं लहान व्हावं आणि तुमच्यासारखं लहान होऊन ही नीतिमूल्य शिकावीत, असं जर वाटलं मला तर शक्य आहे का? किंवा आमच्यापैकी कुठल्याही शिक्षकाला किंवा मोठ्या माणसांना वाटलं तर ते बिलकुल शक्य नाही. पण तुमच्या हातात ही वेळ आहे बाळांनो, अजून तुमची वेळ गेलेली नाही आणि त्यामुळेच आपल्याला जर भविष्यामध्ये सन्मानाने जगायचं असेल तर वर्तमान काळामध्ये ही 10 मूल्य आपल्याला शिकली पाहिजेत, असं शिवखेरा यांनी सांगितलेलं आहे. आता ती 10 मूल्य मी तुम्हाला सांगितलेलीच आहेत, ते तुम्ही लक्षात ठेवायचीत आणि नसतील तर नोटबुकमध्ये लिहायची आहेत. त्यासाठी एक शिवखेरा यांनी एक छान उदाहरण दिले. तुम्ही बसनं प्रवास केलाय का रे बाळांनो? कोणी कोणी केला आहे बसनं प्रवास? व्हेरी गुड. सगळ्यांनीच आपण बसनं प्रवास केला. हात खाली घ्या. एक तिथलाच प्रसंग त्यांनी या पुस्तकात सांगितलेला आहे. छानसा प्रसंग आहे. एक वृद्ध आजी काय करत असतात? बसनं प्रवास करत असतात. बसची वाट बघत त्या बस स्टँडवर थांबलेल्या होत्या वृद्ध आजी आणि त्यांच्या पाठीमागच एक झट्टाकट्टा असा छान मुलगा थांबलेला होता. बसची वाट पाहत होता तोही. तेवढ्यामध्ये बस आली बस स्टँडमध्ये. ती अगोदरच खचाखच भरलेली होती आणि कसं तरी मग दोघांनी, आजीच्या हातामध्ये 2 गच्च भरलेल्या पिशव्या होत्या, वृद्ध आजी होती ती, आणि गच्च भरलेल्या पिशव्या ती घेऊन ती कसं तरी दाटी वाटून वर चढली, बसमध्ये चढली. तसाच तो धट्टाकट्टा जो मुलगा होता तोही आजीच्या पाठीमागून बसमध्ये चढला. बसमध्ये एकच जागा शिल्लक होती. ती आजी त्या जागेवर जाऊन बसणार तेवढ्यामध्ये त्या आजीला धक्का देऊन हा धट्टाकट्टा मुलगा काय करतो? वर बसमध्ये जाऊन ती जागा पकडतो. आजीच्या हातामधलं सगळं जे सामान होतं त्या 2ही पिशव्या पडतात खाली. इथं सगळं विखुरलं जातं आणि मग ते हे वर्तन बरोबर होतं का बाळांनो त्या मुलाचं? आणि त्याने स्वतः जागा घेतली, ती आजीला काही ती जागा दिली नाही. मग त्या बसमध्ये 4 व्यक्ती होत्या. त्या 4 व्यक्तींनी आपल्या आपल्या परीनं त्या मुलाचं मूल्यमापन केलं. त्यामध्ये एक सुसंस्कृत छान स्त्री होती. ती म्हणाली, काय उद्धट मुलगा आहे हा. म्हटली असेल की नाही ती मनामध्ये म्हणाली. तिने विचार केला की काय उद्धट मुलगा आहे. आजीला धक्का दिला आणि स्वतः जाऊन बसला. तिने तिच्या परीने विचार केला. त्यानंतर तिथे एक वकील होता त्याच बसमध्ये. तो वकील म्हणाला, असल्या उर्मट वागण्याला कायदा हा झालाच पाहिजे, शिक्षा झालीच पाहिजे, असं त्यानं स्वतःला म्हटलं. पण कुणाला म्हटलं नाही बाकीच्यांनी, स्वतःच विचार केला त्याने. त्यानंतर तिथे एक होता डॉक्टर होता त्या बसमध्ये. तो डॉक्टर काय म्हणाला असेल रे? तुम्हाला प्रश्नाची उत्तर सांगायची का? माझे प्रश्न तयार आहेत बाळांनो, सावधान मध्ये छान बसलायत तुम्ही. डॉक्टर म्हणाला की अरे आजीबाई पडल्या खाली आणि त्यांच्या 1-2 बरगड्या तर नक्कीच
मोडले असतील असा त्या डॉक्टरांनी स्वतःशीच विचार केला. आणि तिथं होता एक मानसोपचार तज्ज्ञ. त्या मानसोपचार तज्ज्ञानं असा विचार केला की हा जो आहे ना उर्मट आहे आणि याला खरं तर मानसोपचाराची गरज आहे, याचा काहीतरी उपचार करण्याची गरज आहे या मुलाचा, असा विचार केला. बाळांनो, तो मुलगा होता एक चांगला ऑफिसर होता तो. आणि नीतिमूल्याच्या परीक्षेमध्ये त्याने जे शालेय जीवनामध्ये नीतिमूल्य शिकले होते त्या नीतिमूल्याच्या परीक्षेमध्ये तुम्ही सांगा आता याचं उत्तर की तो पास झाला का रे बाळांनो? त्याला किती गुण मिळाले बरं? आता इथं किती मिळाले? 0 गुण मिळाले की नाही? मग आपल्याला अशा नीतिमूल्याच्या परीक्षेत आयुष्यामध्ये आपल्याला अशा पावलोपावली नीतिमूल्याची परीक्षा द्यावा लागणार आहेत. हे गुण आपल्याला आयुष्यभर अंगीकारावे लागणार आहेत. त्यामध्ये आपल्याला 0 गुण मिळावेत का रे? असं वाटतं का तुम्हाला? नाही. मग त्यासाठी आपण काय केले पाहिजेत? हे नीतिमूल्य अंगीकारले पाहिजेत. मात्र कोणीही वर्तन चूक आहे का बरोबर आहे असा विचार केला नाही. तुम्ही सांगा बरं, या मुलाचा नैतिक मूल्याचा विकास काहीतरी झालेला होता का? काहीतरी झालेला होता का? नाही. आता मूल्य शिक्षणाबरोबरच अजून काय आवश्यक आहे असं शिवकल्याणने सांगितलं. याच्यामध्ये शिवखेरा म्हणतात की मूल्य शिक्षणाबरोबरच चारित्र्य, सत्यनिष्ठा, सातत्य यांचाही आपल्याला भविष्यामध्ये चांगलं आयुष्य मिळण्यासाठी, सन्मानानं जगण्यासाठी हे सुद्धा गुण आपल्यामध्ये अंगीकारणं आपण चांगलं गरजेचं आहे किंवा अंगीकारलं पाहिजे. त्यांनी सत्यनिष्ठा आणि प्रामाणिकपणा नेमका फरक काय आहे यामधला त्यांनी फरक सांगितलाय. सत्यनिष्ठा आणि प्रामाणिकपणा. बाळांनो, तुम्ही खूप प्रामाणिक आहात, सगळेजण आहात ना प्रामाणिक? कोण कोण प्रामाणिक आहे रे? व्हेरी गुड, हात खाली घ्या. आणि आपल्याला सगळेजण पाहतायत म्हटलं की आपण अजून छान प्रामाणिकपणे वागतो की नाही? आणि शिवखेरांनी इथं सांगितलंय की सत्यनिष्ठा म्हणजे काय आणि प्रामाणिकपणा म्हणजे काय यातला त्यांनी फरक सांगितलेला आहे. प्रामाणिकपणा ही एक सवय असते बाळांनो, ती काही आपल्याला बाजारात विकत मिळत नाही. हे नैतिक मूल्य आपल्याला बाजारात विकत मिळतात का रे? मिळतात का? आपण किराणा दुकानामध्ये गेलो, वाण सामानाच्या दुकानामध्ये, आणि माझ्यामधला ना प्रामाणिकपणा खूप कमी झालाय आणि असभ्यपणा माझ्यामध्ये खूप वाढलेला आहे, एक 5 किलो मला प्रामाणिकपणा द्या असं म्हणता येईल का रे कुठं जाऊन? नाही, असं म्हणता येणार नाही. तर तो सवयीनं आपल्यामध्ये हळूहळू येत जातो. एक गुरुजी, आपल्या साबणे गुरुजींसारखे, मध्यवाड गुरुजींसारखे एक गुरुजी होते आणि त्या गुरुजींनी वर्गामध्ये प्रश्न विचारला. काय विचारला? प्रश्न विचारला. एक भरलेलं पैशाचं पॉकेट जर तुम्हाला, आता तुम्हाला पण विचारतो ना आपण, तसंच एक भरलेलं पैशाचं पॉकेट जर तुम्हाला सापडलं तर तुम्ही त्याचं काय कराल? सांगा बरं बाळांनो, विचार करा बरं. एक भरलेलं पैशाचं पॉकेट आहे, तुम्हाला जर सापडलं तर तुम्ही काय करता रे? ते तुम्ही प्रामाणिक आहात, तुम्ही काय करता? तुम्ही ते आणून वर्ग शिक्षकांकडे जवळ देता किंवा कोणाजवळ देता रे? आपल्या मुख्याध्यापक मॅडमकडे देता की नाही? अशीच वेगवेगळी उत्तरं त्या गुरुजींना त्या वर्गातून मिळाली. पण एक मुलगा अजून प्रामाणिक होता. त्यानं असं उत्तर दिलं की गुरुजी, जर मला कोणी पाहिलं असतं तर मी ते पॉकेट तुमच्याकडं किंवा मुख्याध्यापकाकडं आणून दिलं असतं, पण जर मला कोणीच जर पाहिलं नसतं ना तर मी ते गुपचूप ठेवून घेतलं असतं माझ्याजवळ. गुरुजी म्हणाले, बाळा, त्याला रागवले नाहीत किंवा त्याला शिक्षा पण केली नाही. ते म्हणाले, बाळा, तू खरंच प्रामाणिक आहेस म्हणून तू सगळ्यांच्या समोर, आपल्या मनात येते की नाही असं कधी कधी येतं, पण आपण असं प्रामाणिकपणे सांगतो का? सांगत नाही. तू प्रामाणिकपणे उत्तर दिलेलं आहे, तुझ्यामध्ये प्रामाणिकपणा हा गुण आहे, पण सत्यनिष्ठता हा गुण नाही. आता प्रामाणिकपणा म्हणजे काय कळालं तुम्हाला? समजलं ना? आता सत्यनिष्ठता म्हणजे काय हे खूप सुंदर सांगितले बघा. सत्यनिष्ठता म्हणजे, आता ते पैसे त्या मुलाचे होते का रे बाळांनो? किंवा आपल्याला सापडलेले पैसे आपले असतात का? ते पॉकेट आपलं असतं का? मग असे आपली जी वस्तू नाही, आपल्या मालकीची नाही, ती वस्तू अशी आपल्याजवळ ठेवून घेणं हा गुण चांगला आहे का? नाही. याला म्हणतात सत्यनिष्ठता. पण तुझ्यामध्ये सत्यनिष्ठता नाही आणि ही सत्यनिष्ठता सुद्धा तुझ्यात आली पाहिजे असं गुरुजींनी त्याला तिथं सांगितलं. त्यानंतर प्रामाणिकपणा हेच प्रामाणिकपणाचे बक्षीस असते असंही त्या गुरुजींनी त्या विद्यार्थ्याला समजून सांगितलं. आणि शिवखेरा असं पुढे म्हणतात की प्रामाणिकपणा हाच गुण सांगत असताना ते अजून एक उदाहरण देतात. ऐकायचं की नाही पुढचं? का वेळ जातोय? वेळ घेते कमी, साधनमध्ये बसा. मग आवडत असेल तुम्हाला तर बोलणारे, नाही तर नाही.
प्रामाणिकपणा हाच गुण सांगत असताना शिवखेरा पुढे सांगतात की एक अभियंता होता. अभियंता म्हणजे काय रे बाळांनो? ज्याला येते त्यांना हात वर करा. अभियंता म्हणजे इंग्लिशमध्ये काय म्हणतो आपण त्याला? मराठीत अभियंता, त्याला इंग्लिशमध्ये काय म्हणायचं? हा सांगा ना. इंजिनियर. व्हेरी गुड. इंजिनियरचं काय काम असतं रे बाळांनो? काय काम असतं इंजिनियरचं? बांधकाम करणं. बरोबर आहे. प्रत्यक्ष जाऊन तो बांधकाम करतो का रे? नाही. एक अभियंता होता आणि तो आयुष्यभर असेच बांधकामे करायचा, मोठे मोठे, आणि छान छान बिल्डिंगी बांधायचा, रोड बांधायचा, वगैरे वगैरे वगैरे. तुम्हाला इंजिनियरचे सगळे कामं माहीत आहेत. असं तो काम करायचा आयुष्यभर. आणि त्याने या बांधकामातून म्हणा किंवा या त्याच्या या व्यवसायामधून खूप पैसे त्याने कमवलेले होते. आणि त्याच्यासोबत त्याला मदत करणारा जो गवंडी असतो, जो मिस्त्री असतो की नाही, तो फक्त मार्गदर्शन करत असतो. तो काही प्रत्यक्ष जाऊन काम करतो का? नाही. त्याला सोबत देणारा एक त्याचा विश्वासू असा मित्र असतो म्हणा, किंवा त्याच्या सोबत काम करणारा त्याच्या हाताखालचा एक पर्यवेक्षक असतो, गवंडी किंवा मिस्त्री असतो. त्याला या अभियंत्यानं म्हटलं किंवा या इंजिनियरनं म्हटलं की आता माझं खूप वय झाले आता, आणि आता मी या सेवेतून निवृत्त होणार आहे, आणि आता मला माझ्या आयुष्यातलं एक शेवटचं घर बांधायचंय. काय करायचं आहे? मला माझ्या आयुष्यातलं एक शेवटचं घर बांधायचं आहे, आणि ते बांधण्यासाठी मी सर्वस्वी त्याची जबाबदारी तुझ्यावर टाकत आहे. आणि 1 वर्षात ते घर पूर्ण बांधून झालं पाहिजे. काय सांगितलं बाळांनो? 1 वर्षामध्ये ते घर पूर्ण बांधून झालं पाहिजे. आणि पैशाची तू काहीच काळजी करू नको. चांगला माल वापर आणि खूप सुंदर घर कर, कारण हे माझ्या आयुष्यातलं शेवटचं बांधकाम आहे, असं तो त्या पर्यवेक्षकाला सांगतो. पण मी ना 1 वर्ष या गावामध्ये नाही, मला कुठेतरी बाहेर गावी जावं लागणार आहे, आणि ही सगळी जबाबदारी तुलाच सांभाळायची आहे, असं तो म्हणतो. आणि मग हा त्याच्या हाताखालचा जो होता त्यानं छान असं घर बांधलं. पण काय केलं बाळांनो? त्याला वाटलं की आता आपला जो मालक आहे तो 1 वर्षापर्यंत येणार आहे का? येणार होता का रे तो 1 वर्षापर्यंत? नाही. मग त्याला कोणी पाहणार होतं का? असा विचार करा त्याला. आपल्याला कोणी पाहणार नाही. मग ही पैसा मिळवण्याची किंवा आपलं उत्पन्न वाढवण्याची, काहीतरी आपला फायदा करून घेण्याची एक उत्तम संधी आहे असं त्याला वाटलं. आणि मग त्यानं काय केलं? सगळा खराब माल वापरला, सगळा कच्चा माल वापरला, कमी प्रतिष्ठेचा आणि निकृष्ट दर्जाचा सगळा माल वापरला, आणि वरून मात्र सुंदर दिसायला घर केलं. मधून सगळा माल खराब आणि वरून दिसायला सुंदर, असं सुंदर घर बनवलं त्यानं. 1 वर्षानंतर मग त्याचा मालक परत आला आणि त्याने विचारलं, काय रे बाबा, घर कसं काय झालंय? सुंदर झाले का? हे माझं शेवटचं घर आहे, बांधकाम शेवटचं आहे. अशी त्यांच्या दोघांची चर्चा झाली. आणि तो म्हणाला की हो हे ना घर मी माझ्या आयुष्यामध्ये बांधलेलं सगळ्यात सुंदर घर बांधले, असं त्यानं उत्तर दिलं. हे खरं होतं का रे बाळांनो? होतं का? नाही. त्यानं सगळा कच्चा माल, खराब माल वापरलेला होता, पण उत्तर असं दिलं की हे सगळ्यात मला जास्त आवडलेलं घर आहे आणि सुंदर बांधलेलं मी घर आहे, मन लावून केलं हे काम, असं त्यानं म्हटलं. आणि मग तो अभियंता खुश झाला आणि त्याला असं म्हटलं की मग आता मी या कामातून सेवानिवृत्ती घेणार आहे, काम मी संपवणार आहे, आणि तू मला आयुष्यभर खूप छान साथ दिलीस, त्यामुळं हे घर मी काय करणार आहे, तुला बक्षीस म्हणून देणार आहे. आता झाली की नाही पाचगत? झाली की नाही बाळांनो? आणि तेच जर त्याला माहित असतं की हे घर मलाच मिळणार आहे, तर त्यानं जे घर कसं बांधलं असतं रे? थोडा विचार करा. छान बांधलं असतं की नाही? म्हणजे कोणीतरी आपल्याला पाहणार आहे म्हटलं की आपण ती कृती चांगली करतो, पण असं करायला नको, असं शिवखेरा यांनी इथं सांगितलेलं आहे. कोणी जरी आपल्याला पाहत नसलं तरी सुद्धा ते काम आपण प्रामाणिकपणे आणि चांगलंच केलं पाहिजे, नाहीतर आपणच आपल्या पायावर दगड पाडून घेतल्यासारखं होतं.